आहे, त्यांचं बालपण इथे गेलेलं आहे, त्यांचं कम्प्लिटली बालपण इथे गेलेलं आहे. नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे बालपण गेलं ते बालपण बाबासाहेब आंबेडकरांचं सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं घर आहे, त्या घराची जी झालेली दुरावस्था आहे, आज त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत की हे बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे, हे आपण घर पाहू थोडं. हे बघा, बालपण इथे गेलेलं आहे, त्यांचं कम्प्लिटली बालपण इथे गेलेलं आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. हे टाकू. हॅलो. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सातारा जिल्ह्यातलं घर आहे. या घराची अवस्था अशी झालेली, कौलारू घर आहे. हे बघा, कौलारू घर आहे. या घराची कौलं पडून गेलेली आहेत. त्याचबरोबर त्याचे दरवाजे तुटलेले आहेत, खिडक्या तुटलेल्या आहेत, फरशी तुटलेले. घराच्या पुढं जे गेट असतं हे गेट तुटलेलं आहे. घराच्या अंगणामध्ये हे गवत उगवलेलं आहे. म्हणजे सरकारला लाडकी बहीण योजनेसाठी 6,000 कोटी खर्च करण्यास आहेत. तसंच लाडका भाऊ योजना आहे, वयोवृद्धांसाठी आहे. परंतु ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिलं, आज जो भारत देश चालतोय तो भारतीय संविधानाच्या आधारे चालतो. आणि त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची अशी अवस्था झाली, हे घर दुरुस्त करण्यासाठी पैसे नाही, म्हणजे अशी अवस्था सरकारची झालेली आहे. यामध्ये आंबे कुटुंब राहतं. आम्ही या ठिकाणी पोहोचल्यानंतर हे सगळी अवस्था पाहिली. या ठिकाणी एक आंबे म्हणून कुटुंब राहतं. त्या कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर त्या कुटुंबाने असं सांगितलं की हे घर इथून बाबासाहेबांचे वडील कुटुंब गेल्यानंतर तेव्हापासून आम्ही इथं राहतो. या घराची अवस्था भयावक झालेली आहे आणि या घराला घराची जर काय आम्हाला ही करायची असेल, म्हणजे दुरुस्ती करायची असेल, त्याला फरशी बसवायची असेल किंवा रंगरंगोटी करायची असेल तर याला महाराष्ट्र सरकार परमिशन देत नाही. याच्यामध्ये नळ जोडणे असेल, काही करायचं असेल तर आम्हाला महाराष्ट्र सरकार परमिशन देत नाही. आम्ही या घरामध्ये कसं राहतो हे आम्हाला माहित आहे. या घरामध्ये पावसाने सगळं पाणी गळतंय. म्हणजे बाबासाहेब इथून गेल्यानंतर आम्ही हे घर सांभाळलंय, तेव्हापासून सांभाळतोय आणि राहतोय त्या घरात. परंतु सरकार जाणीवपूर्वक आम्हाला या घराची म्हणजे हे करून देत नाही, त्याची दुरुस्ती करून देत नाही, त्याची कौलं बदलून देत नाही, पत्र बदलून देत नाही. जे पाडकाम झाले, पडलंय कुठं तर ते दुरुस्त करून देत नाही. मायबाप सरकारला आमची एवढीच विनंती आहे की जो महाराष्ट्र, जो देश बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरती चालतो, जो देशाचा पंतप्रधान भारतीय घटनेनुसार झाला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देशाच्या घटनेनुसार झाला, तर त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं एवढं काम आहे किंवा देशाच्या पंतप्रधानांचं काम आहे की हा जो परिसर आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं घर आणि आजूबाजूचा परिसर आहे जवळपास, तर हा पर्यटक स्थळ म्हणून घोषित केला पाहिजे, असं विविध दलित संघटनांची मागणी आहे. किंवा विविध दलित संघटना या ठिकाणी जाऊन पाहणी करतायत. म्हणजे अनेक जण, हे व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक जण या ठिकाणी गेले, आम्ही देखील गेलो आणि हे पाहिलं की अतिशय निसर्गरम्य ठिकाणी घर आहे. परंतु जाणीवपूर्वक सरकारकडे या घराची नोंद आहे, परंतु हे जाणीवपूर्वक लोकांसमोर आलं नव्हतं आणि सरकारने येऊ दिले नव्हतं की जर आलं हे पुढं तर दलित समाज हे पर्यटक स्थळ म्हणून जाहीर करा म्हणून मागणी करतील, आंदोलन करतील आणि आपल्यावरती दबाव आणतील. आणि अशामुळं सरकारने हे जाणीवपूर्वक लपवून ठेवलं होतं. तर विविध दलित संघटना तसेच अनेक जण इथं जाऊन आलेत. आता हेच पूर्ण महाराष्ट्रात
सगळीकडे व्हायरल झालेलं आहे. तसंच भारतभर जाईल आणि भारतातून रेटा सरकारला येईल की हे पर्यटक स्थळ जाहीर करा. इथं जो राहतेत आंबे कुटुंब आहे त्या आंबे कुटुंबाची कुठेतरी व्यवस्था करा. त्यांना शासनाने घर देऊन हे शासनाने सगळं ताब्यात घेऊन इथं पर्यटक स्थळ निर्माण करा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जी वस्तू आहे ही जोपासली पाहिजे. जे काय तरुण युवक आहेत त्या तरुण युवकांनी याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. याच्यासाठी हे सगळं तयार होणं गरजेचं आहे. परंतु मायबाप सरकार हे उदासीन आहे आणि सरकारला याचं काही देणं घेणं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर सर्व हे पहा सगळे सामाजिक कार्यकर्ते तिथं जात आहेत. अजून आता रीग लागली जाण्याची लोकांची, भरपूर लोक जात आहेत. हे आंबे कुटुंब बघा ही अवस्था कशी झाली. हे फरशी तुटून गेले, हे गटर सारखं झालेलं आहे, पाणी साचून साचून घाण झाले, हे कौलं पडलेत. ह्या अशा अवस्थेमध्ये हे लोक राहतात. तर ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने हे केलं पाहिजे. तर सरकारला आमची सगळ्या दलित संघटनांच्या वतीनं तसेच युवकांच्या वतीनं एवढीच विनंती आहे की सरकारने हे लवकरात लवकर घर ताब्यात घ्यावं आणि ताब्यात घेऊन हे पर्यटक स्थळ म्हणून घोषित करण्यात यावं, एवढीच मागणी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे. हे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे. त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे आणि हे ते मालक जे आहे एवढं दादा चिडून काय उपयोग आहे का? त्यांची व्यथा ऐकू द्या. बोला. आमची हालत बेकार केली, बेकार खायची मोचत केली आहे माहितीये का? कशामुळे? आमची जागा असून आम्हाला हाकलत्यात बाहेर एवढे एवढे पैसे देऊन. हा बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं? नाही, हे चुकीचं आहे. हा तुमची जागा आहे, तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात, काडीमोल किंमत, आणि बाहेर हाकलत्यात. हा हे चालेल का तुम्हाला? का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की मी तिथं राहिलोय, तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा? असं काय नाही. मग असंच सांगितलंय. असं काय नाही. अरे आम्हाला हाकलत होते, हाकलून देत होते. खोटं सांगतोय का? जे हाकलून देत असेल ते बाबासाहेबांचे अनुयायी नसतील नाही का? हो सरकारच आहे. हो सरकारनेच आम्हाला हाकललंय. अच्छा. सरकारच हाकलत होतं. खोटं वाटत असेल विचारा, कुणालाही विचारा. आपण आता ह्या जागेचे मालक आहात का? हो. अच्छा. मालक आपलं नाव काय? उदय आमने. उदय आमने. आणि कोणी नाही, तुम्ही फक्त आज आलाय. हो. हा हो. की परत कधी आयुष्यात दिसणार नाही. अच्छा. तुम्हाला आमची कथा ऐकणार वाईट वाटेल. नाही, अगदी तुमचं बरोबर आहे. आम्ही आता मावळ मधून आलेलो, पुण्यावरून आलो, पाहण्यासाठी आलो की बाबा आम्हाला तेच म्हणतोय ना. मग आम्ही तेच म्हणतोय तुम्हाला, तुम्ही फक्त इथं येणार, बघणार आणि जाणार. त्या घरात जे व्यक्तीचं काय आहे याचं तुमच्या डोक्यात काहीच नाही. अगदी बरोबर आहे. बघा बघा कसे बघू देत आहेत ते, बघू देत आहेत ते. त्यांची परिस्थिती सध्याची काय आहे ते त्यांनाच माहिती. आम्ही तुम्हाला आत यायलाही नाही म्हणत नाही. तुम्ही आत सुद्धा जाऊ शकता. परवानगी फक्त कोर्टात ना आणा किंवा कलेक्टरेट. अच्छा. जाऊ शकता. अच्छा. अडवत नाही तुम्हाला. त्या अक्षरचा रोज रडतोय मी. बरोबर. मान्य. जागा असून आम्हाला खाता येत नाही आज. अच्छा. बरोबर. पडायला सरकारने एवढा अत्याचार केला, सरकार करते. पडायला आले तर दुरुस्ती करायला सुद्धा परवानगी देत नाही. बघायचं का घर कसं गळतंय ते? आम्ही झोपतोय कसं ते बघायचं आहे का? दाखवत आहे का? एकाने यायचं फक्त. तुम्ही कोण व्यवस्थित सुशिक्षित नाही? एक मिनिट. काय किती शिकलेस? मी कॉम झालेलो आहे. मी जातो. तुम्ही चल माझं शिक्षण खूपच XYZ आहे. म्हणजे चला चल. एक मिनिट. चल. असं नाही बोलत. ताई मी बूट काढू काय? असू द्या. आता तुम्हाला आम्ही राहतोय त्यामुळे आमचं आम्हाला काय माहित. असू द्या, नक्की असू द्या. असू द्या काही नाही. ते पडायला आले, कौलावर आहे सगळं. इकडे या, आत या.
अरे रे, खूप विचित्र अवस्था झालेली आहे. आणि हे तुम्ही नुसते बघता, आम्ही काहीतरी करू म्हणता, हा. पण तुम्ही कोण लोक येत नाहीत. पैसे काढत नाही, हो, दुरुस्त तर हो. करावी. बाबासाहेबांचं घर आहे ना? येस, बाबासाहेबांचं घर आहे. तर तुमच्याकडनं एक 5-5 रुपये जरी काढले तर किती अमाप होतील. हो 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 हो, खरी गोष्ट आहे. होईल खरी का गोष्ट आहे, नाही? खरी गोष्ट आहे. दुरुस्त करायला तुम्ही हे तुमचं ठळक मांडा आता, ठळक मांडा. काय मांडायचंय? काय सरकार हे बघतच नाही आमच्याकडे. तर आमची दशा वेगळ्या बेकार करून टाकली आहे सरकारने. आम्हाला खाता येत नाही. आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाहीत. काय करू आम्ही सांगा? ठीक आहे, आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया. बघा, ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न, समाजापर्यंत हा मेसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार. महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा कन्नडीमध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ठीक आहे. हो, आपलं परत एकदा आपलं नाव? माझं उदय लक्ष्मण आमने. अच्छा. माझ्या वडिलांची जागा घेतलेली आहे, ही खरेदी केलेली आहे. अच्छा. ही एवढी मोठी जागा असून सुद्धा मला किती एकर जागा आहे? 30 गुंठे जागा आहे.